Hello students. In previous video, we studied Mendeleev's periodic table. For classification, he considered relation between atomic mass of element and physical and chemical properties of element. He concentrated on the chemical property of element, which is molecular formulae of hydrides and oxides. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मेंडेलिव्हचे आवर्त सारणीचा अभ्यास केला होता. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी त्याने मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आणि मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म यामधील संबंध लक्षात घेतला होता. मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मापैकी मूलद्रव्याचे हायड्राईड आणि ऑक्साईड बरोबरची रेणुसूत्र जी आहेत यावर त्याने जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. सो टुडे वी विल सी फॉर्मेशन ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स अँड मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आणि म्हणूनच आपण नेमकं हे हायड्राईड आणि ऑक्साईड यांचं फॉर्मेशन कसं होतं, त्याचबरोबर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष काय आहेत याचाच आपण अभ्यास करूया. लुक टुवर्ड्स द ग्रुप फर्स्ट. तुम्हाला इथे गण एक दिसत आहे. इट्स मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर ऑक्साइड्स इज R2O. ऑक्साईडसाठी याचं रेणुसूत्र काय आहे? R2O. Here R is any element from this group only. आता R2O मध्ये हा जो R आहे, हा R या ग्रुपमधलं कोणतंही मूलद्रव्य आपण घेऊ शकतो. अँड R2O कॅन बी रिटन ॲज R2O. म्हणजे हे जे दोन आहे ते तुम्ही आरच्या डोक्यावर लिहा किंवा आरच्या पायापाशी लिहा, कुठेही लिहिलं तरी चालू शकतं. आता हा R म्हणजे नेमका काय, तर यामधला कुठलाही एक मूलद्रव्य असणार आहे. इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड गिव्ज इट्स ऑक्साइड्स. आणि हा जो काही ह्या गणामध्ये गण एकमध्ये जे काही मूलद्रव्य आहेत, ही मूलद्रव्य जेव्हा ऑक्सिजनचे संयोग पावतात तेव्हा ते आपल्याला ऑक्साइड्स देतात. आणि हे ऑक्साइड्स जे असतील त्यांची रेणुसूत्र कशी असणार आहेत? फॉर एक्झाम्पल, सोडियम कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड गिव्ज ऑक्साईड ऑफ सोडियम. सोडियम हा ऑक्सिजन बरोबर संयोग पावतं आणि त्याचं आपल्याला जे काही संयोग मिळणार आहे त्याचं रेणुसूत्र असणार आहे Na2O. म्हणजेच काय होतं, इथं फक्त R हा रिप्लेस केला जातो. आरच्या ऐवजी आपण त्या इलेमेंटची संज्ञा लिहितो. टेक अनदर एक्झाम्पल. रुबिडियम कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड गिव्ज अस ऑक्साईड ऑफ रुबिडियम. रुबिडियमचा संयोग ऑक्सिजनशी होतो आणि त्याच्यापासून आपल्याला रुबिडियमचं ऑक्साईड मिळतं. म्हणजेच काय होतं, इन दिस वे ओनली R इज रिप्लेस्ड बाय इलेमेंट अँड वी गेट मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड ऑर हायड्राईड ऑफ दॅट इलेमेंट. जर का आपण ऑक्साईडचा फॉर्म्युला घेतला तर आपल्याला ऑक्साईड मिळणार आहे, आणि जर का आपण हायड्रॉईडचा फॉर्म्युला घेतला तर आपल्याला हायड्रॉईड मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक टेबल दाखवते. दिस इज अ ग्रुप नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे तुमचे गण आहेत. 1 नंबरचा गण, 2 3 4 5 6 7 8. फ्रॉम इट्स लेफ्ट साईड देअर आर ऑक्साइड्स. ह्याच्या डाव्या साईडला मी काय दाखवलेत? ऑक्साइड्स दाखवलेत. आणि ऑक्साईड खाली त्याचे रेणुसूत्र आहेत. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस ऑक्साइड्स. ग्रुप ए साठी काय असणार आहे मोलिक्युलर फॉर्म्युला? R2O. फॉर ग्रुप 2 molecular formula is RO. These formulas are eligible for oxides. हे फॉर्म्युले फक्त आपण कशासाठी वापरणार आहोत? ऑक्साईडसाठी. ग्रुप 1ला हा आहे, ग्रुप 2ला, ग्रुप 3ला. म्हणजे तुम्हाला जेव्हा पिरियडिक टेबल तुमच्या डोळ्यासमोर असेल आणि त्यातलं कुठल्याही मूलद्रव्याचं तुम्हाला जर का ऑक्साईडचं रूप काय असेल, ऑक्साईडचं रेणुसूत्र काय असेल हे विचारलं जाईल, त्याला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते मूलद्रव्य नेमकं कोणत्या गणात आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या का 7व्या गणामध्ये आहे का 8व्या गणामध्ये आहे. हे जर तुम्हाला कळालं आणि हे जर का तुम्हाला रेणुसूत्र पाठ असतील, ह्यांचे मोलिक्युलर फॉर्म्युलेज पाठ असतील, तर तुम्ही त्याचं रेणुसूत्र लिहू शकता. ऑन इट्स राईट साईड देअर आर फॉर्म्युलेज फॉर हायड्राइड्स. हायड्राईडची रेणुसूत्र आपण दिलेली आहेत की पहिल्या ग्रुपसाठी ते 8व्या ग्रुपपर्यंत. हायड्राईडची रेणुसूत्र लक्षात ठेवायला फार सोपी आहेत. RH, RH2, RH3, RH4. देन अगेन डिक्रीजिंग ऑर्डर RH3, RH2 अँड RH. इन 8th element ग्रुप देअर इज अ नो फॉर्म्युला. 8व्या गणासाठी हायड्राईडचा कोणताही फॉर्म्युला अस्तित्वात नव्हता, पण ऑक्साईडचे मात्र शेवटपर्यंत सगळे फॉर्म्युले. हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. इथंपर्यंत समजलं का विद्यार्थ्यांना सगळ्यांना? ठीक आहे.
Then we see Mendeleev's periodic table. This is Mendeleev's periodic table. When we observe, we found that there are some vacant places. बघा, काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला इथं काही ठिकाणी डॅश मारलेले दिसतात, म्हणजे त्या मोकळ्या जागा आहेत, तिथं काही लिहिलेलं गेलेलं नाही. While sometimes before the symbol of element there is a question mark. तर याच्या उलट काय झाले, काही ठिकाणी इलेमेंटचं सिम्बॉल पण दिलेलं आहे, संज्ञा पण दिलेली आहे, त्याचं अणुवस्तुमान पण दिलेलं आहे, पण त्यात सगळ्याच्या अगोदर इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. While on some places we writes only atomic mass and no any symbol of element. तर काही ठिकाणी तर काय दिसतंय की तिथं फक्त ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमान आहे, पण त्याची संज्ञाच दिलेली नाही, म्हणजे मूलद्रव्यच नाही आहे, मूलद्रव्याचं नाव नाही आहे आणि त्याचं मात्र वजन लिहिलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती अस्तित्वात नाही आणि त्याचं वजन लिहिलेलं आहे, अशातली अवस्था तिथं आहे. व्हॉट इज द सस्पेन्स बिहाइंड इट? मग या पाठीमागचं नेमकं गूढ काय असेल बरं? स्टुडंट्स, यू नो दॅट सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. विज्ञान कसं आहे? प्रगतशील आहे. म्हणजे विज्ञानामध्ये प्रगती होते. विज्ञानाच्या सहाय्यानेच आपण आज हे जे काही सुखकारक जीवन अनुभवतोय हे त्याच्यामुळेच घडत आहे. आज आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय, कशामुळे झालेलं आहे? तर विज्ञानामध्ये झालेली प्रगती. देअर इज अ फ्रीडम टू रिवाइज ओल्ड इन्फरन्स. आपल्याला जे काही जुने अनुभव आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याचं स्वातंत्र्य आहे. फॉर दिस वी यूज मोर ॲडव्हान्स्ड मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. पण आपण हे जे बदल आहेत हे बदल कसेही करून चालणार नाहीत. तर आपण आत्ता त्याच्यावरती जे काही प्रयोग केलेले आहेत, वेगवेगळे जे प्रयोग करतो आपण, त्यासाठी जी काही आपण प्रगत साधनं, वेगवेगळ्या पद्धती वापरतो आणि त्यावरून जे काही आपण निष्कर्ष काढणार आहोत, ते जर जुन्या निष्कर्षाशी जर का विसंगती दाखवत असतील तर ते आपण बदलू शकतो. हे आपल्याला विज्ञानामध्ये मुभा आहे. These characteristics are seen in Mendeleev's periodic table. आणि हेच सगळे जे काही गुणधर्म आहेत हे आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसतात. म्हणजे तिथं मोकळ्या जागा आहेत, काही ठिकाणी नुसतं वस्तुमान दिलेलं दिसतंय, इलेमेंटचं नाव नाही, काही ठिकाणी त्याने क्वेश्चन मार्क ठेवला आहे, म्हणजे तिथं चेंजेस करायला त्याने जागा ठेवलेली आहे. म्हणजे त्याला माहिती आहे, त्याला स्वतःलाही माहिती आहे की हे फुल अँड फायनल नाही, हे म्हणजे अंतिम नाही, हे त्याला चांगलं माहीत होतं. He know that available information is not final but it could change. त्याला माहीत होतं ही जी काही माहिती आत्ता अस्तित्वात आहे ही म्हणजेच अंतिम माहिती नाही, यामध्ये बरेचसे बदल होणार आहेत. आणि मग हे जे काही त्यांना सगळं अनुभवलेलं आहे याच्यावरूनच आपण काय सांगू शकतो, तर त्याचे काही गुण आणि दोष जे आपल्याला आहेत ते जाणवणार आहेत आणि तेच आता आपल्याला बघायचे आहे. व्हॉट आर द मेरिट्स of Mendeleev's periodic table? First merit, atomic masses of elements were revised in accordance with their properties. बघा, ह्याचा पहिला अर्थ नीट समजावून घ्या. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड, म्हणजे काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमान आहेत हे त्याने बदललेले पण आहेत. So as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. तर त्यांचे अणुवस्तुमान का बदललेले आहेत? तर त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांना बसण्याची, पिरियडिक टेबलमध्ये ठेवण्याची जागा निर्माण व्हावी यासाठी. म्हणजे गुणधर्मानुसार त्यांची रचना करायची असेल तर त्यांचे अणुवस्तुमान त्याला बदलावं लागणार आहे. त्याचा चढता क्रम आपल्याला बघून घेत चालणार नाही. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियसली डिटरमाइन्ड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बेरिलियमचं अणुवस्तुमान काढलं होतं ते होतं 14.09, पण त्यानं नंतर ते दुरुस्त केलं आणि त्याचं ॲक्च्युअली वेट काय सांगितलेलं आहे 9.4, आणि त्यामुळे त्याची जागा बोरॉनच्या अगोदर आलेली आहे. त्याला अगोदर बोरॉन नंतर ठेवलं तर बोरॉनपेक्षा त्याचं अणुवस्तुमान जास्त होतं, पण मेंडेलिव्हनं काय केलं, त्याचं ॲक्च्युअली मास सांगितलेलं आहे ते कमी भरलेलं आहे आणि म्हणून त्याला बोरॉनच्या अगोदर जागा मिळालेली आहे. म्हणजे या पद्धतीने आपण मूलद्रव्यांची जागा त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांच्या अणुवस्तुमानासारखं बदलू शकत होतो. इन सेकंड प्रॉपर्टी, second merit, Mendeleev kept vacant places in the periodic table.
बघा, मेंडेलिव्हने पिरियडिक टेबलमध्ये काही मोकळ्या जागा ठेवलेल्या होत्या. मोकळ्या जागा कशासाठी ठेवल्या असतील बरं? फॉर इलेमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. तोपर्यंत जी मूलद्रव्य अस्तित्वात आलेली नव्हती ती मूलद्रव्य लिहिण्यासाठी त्यांच्यासाठी त्याने जागा रिकामी ठेवलेली होती. 3 of these known elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from the known neighbors of their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. बघा त्यानं काय केलं होतं, तर 3 मूलद्रव्यांची तर त्यानं नावं सुद्धा देऊन ठेवली होती आणि ही नावं देताना त्यानं संस्कृत शब्द वापरला होता, इका. इका म्हणजेच काय, त्याच्यासारखा असणार आहे किंवा त्याच्या पुढचं नाव आहे, त्याच्यानंतर येणारा हा मूलद्रव्य आहे. मग बोरॉन नंतर येणार म्हणून त्याला इका बोरॉन म्हणले, ॲल्युमिनियम नंतर येणार म्हणून त्याला इका ॲल्युमिनियम म्हणलेलं आहे आणि सिलिकॉन नंतर येणार म्हणून त्याला इका सिलिकॉन म्हणलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांना त्यांची नावं दिली होती आणि त्याचबरोबर त्याने त्यांचे अणुवस्तुमान सुद्धा सांगितलेले होते. आणि तेवढं सांगून तो शांत बसला नव्हता, तर काय सांगितलं, हे मूलद्रव्य अस्तित्वात नव्हती. नॉट ओनली धिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. त्यानं त्यांचे गुणधर्म सुद्धा भाकीत केले होते, त्याचं भविष्य सांगितलं होतं की ह्याचे मूलद्रव्याचे गुणधर्म काय असणार आहेत. लॅटर ऑन दीज इलेमेंट्स वेअर डिस्कवर्ड अँड नेम्ड ॲज स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. आणि त्यानंतर जेव्हा ही मूलद्रव्ये शोधली गेली तेव्हा त्यांना नावं देण्यात आली होती, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. द प्रॉपर्टीज ऑफ दीज इलेमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. आणि त्यानंतर त्यांचे गुणधर्म सुद्धा तपासले, तर मेंडेलिव्हने जसं सांगितलं होतं भाकितामध्ये की यांचे गुणधर्म काय असणार आहेत, त्याच पद्धतीने या मूलद्रव्यांचे गुणधर्म होते. म्हणजेच त्याला पुढचं सगळं भविष्य कळतं, त्यानं खूप अभ्यास केला होता आणि म्हणून त्यानं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये रिकामी जागा ठेवली होती. नेक्स्ट मेरिट इज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस बट ही फिटेड देम विदाउट डिस्टर्बिंग पिरियडिक टेबल. बघा, त्याने जेव्हा पिरियडिक टेबल तयार केलं होतं त्यावेळेला त्यामध्ये या राजवायूंना आवर्त सारणीमध्ये कुठेही जागा नव्हती. पण जेव्हा 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन यासारख्या राजवायूंचा शोध लागला त्यावेळेला मेंडेलिव्हची जी मूळ आवर्त सारणी होती त्याला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता या मूलद्रव्यांना त्यामध्ये जागा करता आली होती. यांच्यासाठी एक वेगळा ग्रुप तयार करता आला, एक वेगळा गण तयार केला गेला आणि त्या गणालाच काय म्हटलं जातं, शून्य गण. Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. मेंडेलिव्हने काय केलं, ह्या शून्य वायूच्या मूलद्रव्यांना बसवण्यासाठी एक वेगळा गण तयार केला आणि त्याला शून्य गण असं म्हटलेलं आहे. दीज आर द 3 मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. नाऊ लुक ॲट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. What are these demerits? First demerit, non-uniform rise in atomic mass. हे जे काही मूलद्रव्य होती त्यांची जे काही अणुवस्तुमानं आपण चढत्या क्रमाने मांडली होती, पण त्यांचा जो चढता क्रम आहे यामधला जो मधला फरक आहे हा कायम कॉन्स्टंट नव्हता, हा कायम कॉन्स्टंट राहत नव्हता. वेन इलेमेंट्स आर अरेंज्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. त्यांच्यामधला फरक हा कायम स्थिर नव्हता. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. आणि त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य नवीन शोध लागणार आहे हे त्याला सांगता आलेलं नाही. म्हणजे त्यानं भाकीत काही गोष्टींचं केलं पण सगळ्या गोष्टींचं त्याला भाकीत करता आलेलं नाही. दिस इज द फर्स्ट डिमेरिट. सेकंड वन इज ambiguity in sequence of cobalt and nickel. कोबाल्ट आणि निकेल यांचा क्रम काय ठेवायचा हे त्याच्यात ह्याबाबत त्याच्यामध्ये संदिग्धता होती. का संदिग्धता होती? द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ इलेमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. कोबाल्ट आणि निकेलचं जे काही पूर्ण दशांश चिन्हापर्यंत जे काही त्यांचं मास होतं, पूर्ण संख्येमध्ये मास होतं ते सारखंच होतं. Therefore there was an
ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि त्यामुळे त्यांना त्या आवर्त सारणीमध्ये नेमकं कसा क्रम द्यायचा, कुणाला अगोदर द्यायचा आणि कुणाला नंतर द्यायचा, यामध्ये संदिग्धता होती. हे दुसरं डिमेरिट, दुसरा दोष आहे. थर्ड वन, चॅलेंज इन प्लेसमेंट ऑफ आयसोटोप्स ऑफ एलिमेंट्स. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड अ लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हने जेव्हा आवर्त सारणी मांडली त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर ही समस्थानिके, मूलद्रव्यांची समस्थानिकांचा शोध लागलेला आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोटोप्स? द एलिमेंट्स हॅव्हिंग same chemical properties but different atomic mass. Their properties are same but their atomic masses are different, so they are called isotopes. आता त्यांची समस्थानिक म्हणजे काय, तर त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत पण त्यांचे अणुवस्तुमान मात्र वेगळे आहेत. आणि मग जर का असं असेल, अणुवस्तुमान बदललं असेल तर साहजिक त्यांची जागा काय होणार आहे, कुठं ठेवायचं कळत नाही. रासायनिक गुणधर्म सारखे आहेत म्हणजे त्यांना त्याच कॉलममध्ये घेतलं पाहिजे. पण आपण बघतो की इन्क्रीजिंग ऑर्डर पण आहे, मग इन्क्रीजिंग ऑर्डर म्हटले की त्याला पुढे गेलं पाहिजे. म्हणजे ही जी संदिग्धता होती हे त्याला चॅलेंज मिळालेलं होतं आणि हे चॅलेंज पूर्ण करणं त्याला जमलं नाही. अँड लास्ट डिमेरिट इज पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची जागा जी अजूनही, हा डिफेक्ट आवर्त सारणीमध्ये आहे, हा दोष अजूनही नाहीसा करता आलेला नाही. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स. हायड्रोजनची सिमिलॅरिटी कुणाबरोबर आहे, हॅलोजन गटातील मूलद्रव्यांबरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of chlorine is Cl2, fluorine is F2. म्हणजे त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे म्हणून तो कसा गेला, हॅलोजन गटामध्ये गेला. इन द सेम वे देअर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. त्याचबरोबर हायड्रोजनचे रासायनिक गुणधर्म आणि अल्कली मेटल्सचे जे तुम्हाला 17व्या वगैरे गणामध्ये सापडतात, ग्रुपमध्ये सापडतात, त्यांच्याबरोबर ह्याचे रासायनिक गुणधर्म जुळतात. देअर इज अ सिमिलॅरिटी इन द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स फॉर्म्ड विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. त्याचबरोबर काय आहे, तर त्याचे क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये सुद्धा साधर्म्य आहे. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogens. मग त्याला नेमकं अल्कली मेटलमध्ये ठेवायचं की हॅलोजन गटामध्ये ठेवायचं, म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये ठेवायचं का ग्रुप सेवन्थमध्ये ठेवायचं, हे नक्की ठरवता आलेलं नाही. म्हणजे हायड्रोजनची जागा नेमकी कुठं ठेवायची हे कळू शकलेलं नाही. दीज आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. Thank you guys. If you like this video, subscribe this channel and give your likes.